न्यूजपेपरमध्ये बघितलेले आहे, तरी सुद्धा मराठवाड्याच्या मातीतून जन्मलेले व्यक्तिमत्व तुम्ही बाबरी मस्जिद सारखा विद्वेष जो आहे तो या समाजामध्ये निर्माण झाला समजली नाही. जग बदललं तसे आपण पण बदलायला सामोरे जायची तयारी दाखवली. म्हणून 2025 आणि चारुल बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कॉम्रेड्स, बंधू आणि भगिनींनो, आज आपण 4 दशकांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या कालखंडातल्या वाटचालीसाठी स्वतःला तयार करणं या भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या वर्षभरामध्ये संघटनेच्या वतीने अनेकविध उपक्रम हाती घेतले जातील, कार्यक्रम हाती घेतले जातील आणि ही जी दिशा आहे, हा जो विचार आहे, तो अधिकाधिक वृद्धिंगत करणं, मजबूत करणं यासाठी आपण आपला इथला पुढचा प्रवास करणार आहोत. एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी की बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद हा आजचा दिवस पाहू शकली कारण बँक ऑफ महाराष्ट्र आपलं अस्तित्व टिकवू शकली. आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं हे अस्तित्व टिकवण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातल्या AIBAच्या सभासदांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका याचं मोल अवर्णनीय आहे. म्हणूनच आज आपण हा दिवस पाहू शकतो. 1985 साली जेव्हा संघटनेचं रोपट याच औरंगाबाद शहरामध्ये आपण नेहरू भवन शहागनच्या भागामध्ये एका हॉलमध्ये मीटिंगचं आयोजन करून केलं होतं, तेव्हापासूनचा काळ हा माझ्या डोळ्यापुढे येतो. 1985 हे वर्ष हे डेमोक्रेटायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ ट्रेड युनियनचा एक भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रातल्या या भागातल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचं एक फोरम असावा, एक व्यासपीठ असावं, या भूमिकेतून या संघटनेची स्थापना झाली. पण त्या तो काळ आणि त्या काळातल्या घटना या जर आपण डोळ्यापुढे खालून घातल्या तर त्याचं रिलेव्हन्स आणि त्याचा जो सिग्निफिकन्स आहे तो आपल्याला लक्षात येतो. 1985 साली जग काय होतं आणि आज काय आहे. 1985 साली बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिलं कॉम्प्युटरायझेशनचं सेटलमेंट झालं. म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीतल्या यांत्रिकीकरणाची ही सुरुवात होती. ज्या युनियन दस फॉर नो फर्दर म्हणजे कुठलंही यांत्रिकीकरण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये होऊ नये अशी भूमिका घेत होती, त्याच युनियन्सनी रेग्युलेटेड कॉम्प्युटरायझेशन या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणायला सुरुवात केली. आणि आज 2025 मध्ये याच कॉम्प्युटरचा वापर करून आपण आपल्या संघटनेचा लोगो प्रकाशित करतो. हा तो प्रवास आहे. या प्रवासामध्ये आपण बदललो, जग बदललं, पण मी असोसिएशन ही संघटना या देशामध्ये आपला रिलेव्हन्स, आपलं प्रभुत्व हे कायम टिकवू शकलेली आहे. त्याला बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद हा देखील अपवाद नाही. हा काळ, हा कालखंड हा खूप घटनाक्रमांचा कालखंड आहे. 1985 साली जेव्हा आपण युनियन स्थापन केली त्याच्या 1 वर्ष अगोदर तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खून झाला होता. राजीव गांधी हे पंतप्रधानपदी विराजमान झालेले होते. देश एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात होता. तो काळ हा संक्रमणाचा काळ होता. त्यावेळेचं जग आपण डोळ्याखालून घातलं तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन होते. इंग्लंडमध्ये पंतप्रधान मार्गारेट थॅचर होत्या. 1991च्या ज्या काही नवीन धोरणांचं बीज हे रेगन आणि थॅचर या दोघांच्या धोरणात होतं. त्याला प्रत्यवाय करण्यासाठी जगभरामध्ये कामगार चळवळींनी जाणतेपणी प्रयत्न केले पाहिजेत ही भूमिका घेऊन ज्या काही संघटना काम करत होत्या त्यातली ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही एक संघटना होती ज्याचा आपण भाग होतो. आपण औरंगाबाद युनियन स्थापन केली त्यावेळी युनियनकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता समाजातला तो न टळणारा पाप असा होता. इनइव्हिटेबल इव्हिल म्हणून युनियनकडे बघितल्या जायचं. जिंदाबाद मुर्दाबाद आणि राडा करणारा समूह म्हणजे ट्रेड युनियन असा युनियनकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण हा बदलला पाहिजे.
म्हणून जाणतेपणी आपण ट्रेड युनियन म्हणून स्वतःला रिपोझिशन करायचा प्रयत्न केला. रिपोझिशन कशा पद्धतीने करत गेलो? बँकिंग इंडस्ट्री मधलं वर्क कल्चर सुधारलं पाहिजे. पब्लिक सेक्टर बँकांना डिफेंड करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपली ऐतिहासिक भूमिका बजावली पाहिजे. या सगळ्या भूमिका जाणतेपणी आपण बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद या विभागामध्ये राबवल्या आणि त्या राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या सभासदांना तयार करत गेलो. एक चढत्या क्रमाने पुढे जाऊ शकला. युनियन आपल्या हक्कापुरती आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नापुरती मर्यादित न ठेवता ज्या उद्योगात काम करतो तो उद्योग डिफेंड केला पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाज आपण जाणतेपणी संघटना म्हणून राबवली. तुम्ही बघाल की या 4 दशकांच्या प्रवासामध्ये भारतामध्ये त्या जातीची संघटना असं विघटन झालेलं बघायला मिळतं. पण हे विघटन नाकारणं, त्या विघटनाच्या पलीकडे जाऊन लोकांना युनाइट करणं, एक फोर्स म्हणून उभं राहणं, ही भूमिका आपण राबवू शकलो. आजच्या या चित्रफितीमध्ये तुम्ही स्थापना अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचं कव्हर पेज बघितलं. ते कव्हर पेज काय संदेश देत होतं? बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद या मराठवाडा स्थित बँक कर्मचारी संघटनेची स्थापना 20 जानेवारी 1985 रोजी झाली आणि आज आमच्या संघटनेला 40 वर्ष पूर्ण होऊन 41व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. या 41वावं वर्ष साजरा करत असताना वर्षभर आमच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, रक्तदानाचा उपक्रम असेल, देहदानाचा उपक्रम असेल, आमच्या सभासदांसाठी सोशल टुरिझम असेल, महिलांसाठी विशेष कार्यक्रम असेल, संविधान जागरणाचा एक कार्यक्रम असेल, अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांनी पुढच्या वर्षभरामध्ये हे वर्ष आम्ही साजरा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर येथे लोकनाद हा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं होतं. मराठवाड्यातील जवळपास 200 ते 250 आमचे सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित होतोय आणि एक यशस्वी कार्यक्रम आज आमच्या या ठिकाणी झाला. प्रमुख पाहुणे कोण कोण होते त्याच्यामध्ये? या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे होते. तसेच लोकनाद या संस्थेचे विनय आणि चारुल ही जोडी संगीतकार हे पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रातून आपण जे ह्या वेळेस बोलवलेले बँकिंग क्षेत्रापेक्षा काय याचा अनुभव होता तुम्हाला? बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद हे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या राष्ट्रीय पातळीवर बँक कर्मचारी संघटनेशी संलग्न संघटना आहे आणि ती फक्त बँक कर्मचाऱ्याच्या सेवा शर्ती पुरतच मर्यादित न राहता संघटनेचे जे सभासद आहेत त्यांचं पूर्ण जीवनमान कशा प्रकारचं असावं, AIBA ही एक आयडिओलॉजी आहे आणि ती आयडिओलॉजी रुजवण्याच्या दृष्टीनं सभासदांना विविध सामाजिक उपक्रमामध्ये कशा प्रकारे सामावून घेता येईल तर त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम. तुमचं नाव सांगा. मी दीपक माने, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचा सेक्रेटरी.